असं घ्या ना, म्हणजे हे लेअर. हां मित्रांनो, सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामाचं अपडेट बघण्यासाठी पुसद आणि उमरखेड या विभागामध्ये आलेला आहे. आणि या विभागामध्ये मित्रांनो टनलचं काम जे आहे, आता सध्या आम्ही दुसऱ्या टनलची शूटिंग करत आहोत. ही सगळी आपली सिरीज येणारच आहे. तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या आपण पुसद विभागामध्ये जे आहेत, काल आपण पेपरला पाहिलं किंवा ते एकंदरीत इन्फॉर्मेशननुसार त्यामध्ये बरेचसे छोटे छोटे पुल आहेत. परंतु या सगळ्या पुलामध्ये आपल्याला इकडे या ना, आता तिकडे घालतात. तर या सगळ्या मित्रांनो पुलामध्ये जे आहे, तर आम्ही स्वतः आता बघितलं की छोटी छोटी पुलं भरपूर आहेत, म्हणजे त्याला काही जास्त उशीर लागणार नाही. या सगळ्या उमरखेडपासून जर आपण बघितलं तर खरा जो मोठा पूल आहे तो अरुणावती डॅमवरला आहे, अरुणावती नदीवरचा. तिथला जो पूल आहे तो 700 मीटरचा आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये वर्धा नदीवरचा आहे भिडी या ठिकाणी, तो पूल सर्वात मोठा आहे. तो साधारणतः 1.25 ते 1.5 किलोमीटरचा आहे. आणि सेकंड मोठा जो पूल आहे आपला तो दिग्रसपासून जो आपलं हर्सूल आहे 14 किलोमीटर, तर त्या ठिकाणचा सर्वात मोठा पूल असलेला दिसतो. आणि ही टनल 2 जे आहे मित्रांनो, हे इथून आता बिबेवाडी हा ना, बिबेवाडी बिबेवाडी म्हणतात का त्याला, बाळवाडी बिबी ते गाव आहे. आणि त्याच्यानंतर हर्षीचं एक टनल आहे. तर या सगळ्या 20 किलोमीटरच्या बेंचमध्ये मित्रांनो आपल्याला 4 टनल असलेले दिसतात. आणि मग दोन टनल शिळवण्यामध्ये आता आपण एक पात्रवाडी पाहून आलो. आणि आता हे शिळवण्याचा हे अलीकडला शिळवण्याचा आता दुसरा टनल. आणि त्यानंतर आपण पाहतो की पुसद ते दिग्रज जे आहे तिथे एक हर्षीमधला टनल. आणि तिकडं मग याच्यापेक्षा तिथं आपला 3 किलोमीटरचा टनल होता जो आपण बघितला आता शिळवण्याच्या त्या साईडला उमरखेड रोडला. आणि या तुमच्या गावाच्या बॅक साईडला आहे. हा 400 मीटरचा आहे, छोटी टनल आहे. पूल जे म्हणाल ते ना आपण आता जे घाटाचा खालचा रस्ता रोड पाहिला होतं, ते पूल तयार झालाच नाही, आणखी ते पण तयार होणार आहे. तर आता ह्या सगळ्या भागामध्ये पूल एक पण नाही असं मला वाटतं. होते ते त्याचं जे आहे पुलाचं बेसमेंट जे आहे, आता आम्ही तिकडले पूल बघताना पाहिले तर त्याचं बेसमेंट तयार आहे. तुमच्या इकडे पुलं जसे आमच्या इकडे पुलं आहेत, जसं आमच्या एकंदरीत अडाण नदीवरचा कोणती नदी आहे आपली दिग्रजची, धावंडा. धावंडा नदी, तर ते पुलाची साईड जी आहे ना, तर याच्यापेक्षाही मोठाली आहे. म्हणजे आमचं अरुणावती नदी किंवा आमच्या दिग्रजचे जे आहे तर ते 250, 300 फुटावर उंचावर पुल आहे. तर तुमचे पुलं त्याच्या तुलनेत छोटे आहेत, छोटे छोटे पुलं आहेत ते. इकडे टनल जास्त आहे म्हणून पूर्ण या टर्नल मध्ये गेला. तर म्हणून मित्रांनो त्यांचं काम जास्त पार पडलेलं आहे. आणि इकडे नाही इकडे कसं फॉरेस्ट विभाग जास्त आहे, कारण इकडे टनल मग दुसरी मित्रांनो काल आपण पाहिलं धुंदीची जी टनल आहे ती पण मोठी आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण पाहतो की आता हर्षीचंही टनल आपण बघणार आहोत. तर सध्या मित्रांनो ह्या कामाची सिच्युएशन आपल्याला अशी असलेली दिसतं. इकडे काम आहे मोठ्या मोठ्या क्रेनच्या माध्यमातून सुरू आहे. आणि कामाची जी सिच्युएशन आहे तर ज्याला ग्राउंड लेवल म्हणू आपण, तर ते 70-80% टक्क्यापर्यंत झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आणखीन एक शॉर्ट व्हिडिओ बनवूया. शॉर्टसाठी घ्या.